नमस्कार. मोड आलेल्या हिरव्या मुगाचा उत्तप्पा बनवण्यासाठी 1 वाटी मोड आलेले मूग, त्यासाठी 1.5 वाटी रेशनचे किंवा जाड तांदूळ, 1 छोटा चमचा मेथी स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवून घेतले. मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घेतले. भिजवलेले तांदूळ आणि पाव वाटी धुवून घेतलेले पोहे घालून बारीक वाटून मुगाच्या बॅटरमध्ये ओतून मिक्स करून घेतले. बॅटर फर्मेंट होण्यासाठी 8 ते 10 तास किंवा रात्रभर बाजूला ठेवले. छानपैकी बॅटर फर्मेंट झाले. पिठाला सुंदर अशी जाळी पडली आहे. चवीपुरते मीठ घालून बॅटर मिक्स करून घेतले. गॅसवर डोशाचा तवा गरम होईपर्यंत एका वाटीत कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरव्या मिरचीचे तुकडे, गाजर, कोथिंबीर, 1 चमचा पावभाजी मसाला, चवीपुरते मीठ घालून मिक्स करून घेतले. डोशाच्या तव्यावर पाणी शिंपडून स्वच्छ कपडाने पुसून तेल लावून तयार करून घेतलेले बॅटर घालून जाडसर पसरवून लगेच त्यावर मिक्स केलेल्या भाज्या घालायच्या. भाज्या पसरवून थोड्याशा पलिताने दाबून मिनिटभर झाकण ठेवायचे. झाकण काढून आवडीनुसार वरून तेल किंवा बटर लावायचे. उत्तप्पा पलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा. पौष्टिक हिरव्या मुगाचा उत्तप्पा तयार.